मी आज हे बघा काळे मासे साफ करते आहे। हे खाडीचे मासे आहेत, हे काळे मासे आहेत। तुमच्याकडे काय बोलतात मला नाही माहिती। हे बघा खाडीला मिळतात, हे मस्त मासे असतात, चवीला एक नंबर। पोटात घाण भरपूर असते पण चवीला एक नंबर। तर मी आता साफ करते, बघा कसे साफ करते। हा काटा असतो ना तो असं व्यवस्थित काढायचा। असा काटा काढायचा, इकडनं पण असतो तोही काढायचा। असं आणि हे काढायचं, हे बघा असं। शिवाय हे बघा इथे पण असते असं तोंडाजवळ, असं काढायचं। आणि मग खवलं काढायची। हे बघा खवलं पण छान निघतात, बरोबर निघतात सगळी। बाकी राहिलेली पाण्यात टाकली ना तर साप निघून जातात। आणि शेपटी काढून टाकायची। हे डोकं, तुम्हाला डोकं नाही घ्यायचं असलं तर नका घेऊ, पण मी घेते कारण डोक्याला चव भरपूर असते। हे बघा असं हे काढायचं आणि डोळे पण काढून टाकायचे। आणि बघा आता घाण किती निघेल ते बघा, कारण ती माती खातात, नीळ खातात ना सगळी। हे बघा अशी घाण असते त्याच्यात। तुम्हाला नको असेल तर हे त्याचं हा भाग असतो ना तोही काढून टाकायचा। हे बघा असा साफ करायचा। ह्याला काळा मासा म्हणतात, तुमच्याकडे काय बोलत असतील, ह्याला काय नाव म्हणजे नावाने बोलत असतील तेही मला सांगा कमेंट करून। आणि नुसते फ्रेश आहेत। ह्याला ना तिखट मसाला वगैरे भरपूर लावायचा, लिंबू चांगलं पिळून टाकायचं। असं निघते नाही, किती फ्रेश आहेत, नुसते लाल भडक आहेत। हे असं तुम्हाला नको असेल ना तर हे काढून टाकायचं। डोळे पण काढायचे। माती खातात, नीळ खातात ना, त्यामुळे अशी पोटात घाण असते, ती स्वच्छ काढायची। धुताना पण निघते पण आपण पण काढून टाकायची। हे बघा हे बघा आता कापल्यानंतर आपल्याला तळायचं आहे ना, माशा करव्या करायच्या त्याच्यात। असं असं मसाला जातो त्याच्यात, असं असे हे करव्या करून टाकायच्या। हे बघा हे असे कुपचे पाडायचे, हे असे पाडायचे। झालं मंडळी, हे काळे मासे आहेत, साफ करून दाखवलेले आहेत तुम्हाला। आता आपण याच्यात मसाले टाकूया। घरचा मसाला आहे हा, 3 चमचे टाकला। कश्मीरी मसाला, कश्मीरी मिरची पावडर, हळद अर्धा चमचा टाकली, चवीनुसार मीठ। हे हिरवं वाटण आहे, याच्यात मिरच्या, कोथिंबीर, आलं आणि लसूण। हे आता कालच केलेलं आहे संध्याकाळी, म्हणून नुसतं हिरवं दिसते। चला आपण याच्यात हिरवं वाटण टाकूया, 2 चमचे टाकूया। आणि लिंबू पिळायचं, अख्खं लिंबू घेतलंय मी कारण मासे जास्त आहेत ना। आता हे आपल्याला व्यवस्थित कालून घ्यायचं आहे। हिरवं वाटण आणि लिंबू ह्यानीच टेस्ट येते मस्त। आता आपल्याला 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे असंच मसाला लावून, नंतर तळूया। झालेले आहेत 10 मिनटं। आता आपल्याला हे बघा, हे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे 1 छोटी वाटी आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा आहे। आणि ह्याच्यात ना फक्त मीठ टाकायचं, तर आपण मसाला ह्याच्यात भरपूर टाकलेला आहे म्हणजे जास्त तिखट होईल ना। आता हे छान असं कालवून घ्यायचं, रवा आणि पीठ, तांदळाचं पीठ आहे। चला तवा तापलेला आहे, तेलही टाकलेलं आहे त्याच्यात। आता आपल्याला हा लसूण बारीक कुटून घेतलेला आहे तो असा सगळ्या बाजूला असा छान टाकायचा आहे। आणि त्याच्यावरच
ह्या पिठात असा एक एक मासा घ्यायचा, असा एक एक मासा टाकायचा. आधी गॅस ना बारीकच करून ठेवायचा. व्यवस्थित लावायचे मासे, पालथायला पण मग काही त्रास नाही होत. आपल्याला आता गॅस फास्ट करायचा आहे. चला आपण पालथून घेऊया. आता व्यवस्थित शिजवून घ्यायचे आणि नंतर बारीक गॅस करून ठेवायचा. तर मंडळी हे बघा, हे अशा प्रकारे मी तळलेले आहेत. थोडे इथे आहेत, थोडे इथे आहेत. आणि ही माझी तळण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण करून बघा. बाय.